हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला लिनियर डिव्हिजन मेथडने दोन पॉलिनॉमियलचा भागाकार करायचा आहे। एक्झाम्पल दिलेलं आपल्याला 2m वर्ग वजा 3m अधिक 10 भागिला m वजा 5। तर डिव्हिजर या ठिकाणी m वजा 5 आहे आणि त्याने आपल्याला या पॉलिनॉमियलला भाग द्यायचा आहे 2m वर्ग मायनस 3m प्लस 10। तर या ठिकाणी जे पहिली टर्म आहे ती 2m वर्ग आहे। 2m वर्ग भागिला m करू आपण, त्याचं उत्तर येतं बघा 2m, कारण इथं m स्क्वेअर आहे म्हणजे m गुणिला m भागिला m म्हणजे एका m चा लोप होतो आणि 2 गुणिला m म्हणजे 2m। तर 2m हा भागाकार आपल्याला मिळाला। 2m ने काय करायचं आहे, आपल्याला m वजा 5 ला गुणून घ्यायचं आहे। त्याचा गुणाकार काय येणार आहे, 2m गुणिला m म्हणजे 2m वर्ग वजा 2m गुणिला 5 म्हणजे वजा 10m। आता या ठिकाणी 2m वर्ग वजा 10m आपण लिहिणार आहोत। आता भागाकार करताना दुसरी जी राशी आपण लिहिली आहे त्याचे आपल्याला चिन्ह बदलावे लागतील। 2m वर्ग वजा 2m वर्ग हा 0 झाला आणि अधिक 10m वजा 3m अधिक 7m, 10 मधून 3 गेले 7 अधिक 10। पुढची टर्म घेतली आपण। आता इथं जे टर्म आहे ती 7m आहे। 7m ला सुद्धा आपण काय करू, m ने भाग देऊ, त्याचं उत्तर 7 येतं। म्हणजे आपल्या इथे येईल अधिक 7। तर 7 जो भागाकार आपल्याला मिळाला आहे त्याने m वजा 5 ला गुणून घेऊ आपण। m वजा 5 ला गुणल्यानंतर काय येईल, 7m वजा 7 गुणिला 5 35। मग इथे लिहिणार आपण 7m वजा 35। परत भागाकार करताना आपण दुसरी जी राशी लिहिली त्याचे चिन्ह बदलवतो, इथं वजा येईल इथं अधिक येईल। 7m वजा 7m 0 झाला आणि अधिक 35 अधिक 10 म्हणजे 45। या ठिकाणी रिमाइंडर काय मिळाला आपल्याला 45 आणि क्वेश्चन 2m अधिक 7। मग आपण इथे लिहून घेऊ क्वेश्चन इज इक्वल टू 2m अधिक 7 आणि रिमाइंडर 45 आणि म्हणून आपल्याला लिहिता येईल 2m वर्ग वजा 3m अधिक 10 डिवायडेड बाय इज इक्वल टू m वजा 5 डिव्हिजर गुणिला क्वेश्चन 2m अधिक 7 अधिक रिमाइंडर 45।